गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आजपर्यंत आपला घट्ट्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे, या घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बघत असताना, त्याचा अभ्यास करत असताना उपयोगिता म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. नंतर घट्ट्या सीमांत उपयोगिता अर्थात उपयोगिता ही कशा प्रकारे कमी कमी होत जाते, उपयोगिता ही कशा प्रकारे घटत जाते हे आपण बघितलं. त्यानंतर मग हा जो सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला, त्यामध्ये आपण सिद्धांताचं विधान बघितलं की इतर परिस्थिती कायम असताना किंवा अन्य परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळील वस्तूच्या साठ्यात जशी जशी वाढ होत जाते तसे तसे त्या वाढीपासून मिळणारे समाधान हे क्रमशः घटत जाते, अर्थात हे कमी होत जाते. म्हणजे आपल्याजवळ जे आहे तर आपल्याजवळ असलेल्या साठ्यामध्ये जर वाढ होत गेली तर आपल्याला त्यापासून मिळणारं समाधान जे आहे, उपयोगिता जी आहे, ती उपयोगिता क्रमशः घटत जाते, कमी होत जाते. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर मग आपण उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण बघितलं, त्यामध्ये आकृती जी आहे हे आकृती बघितली, नंतर कोष्टक बघितलं आणि आकृती काढली. याचबरोबर आपण जो आपला हा जो घट्ट्या सीमांत उपयोगिता जो सिद्धांत आहे, तर या घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत याची आपण अन्य परिस्थिती म्हटल्यानंतर गृहीत परिस्थिती जी आहे, या गृहीत परिस्थितीचा देखील आपण विचार केला. आणि त्यामध्ये आपण गृहीत परिस्थितीचा विचार करत असताना आपण त्यामध्ये बघितलं की गृहीतकांचा विचार करताना विवेकशीलता जी आहे, हे विवेकशीलता एक महत्त्वाचा गृहीत आहे. संख्यात्मक मापन करता येते असं आपण यामध्ये म्हटलेलं आहे गृहीत. नंतर एकजिन्सीपणा, ज्या वस्तूचा आपण वापर करणार आहे त्या वस्तूचे सर्व नग हे एकजिन्सी असावे, म्हणजे ते रंग, चव, आकार, प्रकार या सर्व गुणधर्मांनी ते एकजिन्सी असावे असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर उपभोगामध्ये सातत्य असलं पाहिजे. आपण ज्यावेळी सिद्धांत बघतो आहे तर त्यावेळी सिद्धांत बघतेवेळी उपभोगामध्ये सातत्य जे आहे हे सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे, हे देखील आपण बघितलं. त्यानंतर आकारमान जे आहे ते आकारमान योग्य असलं पाहिजे. ज्या वस्तूचा आपण सिद्धांतामध्ये उपयोग करणार आहे तर तो उपयोग करत असताना त्याचं आकारमान जे आहे, त्या नगाचं आकारमान, जे नग आपण वापरणार आहे तर ते एकजिन्सी असले, म्हणजे त्याचं आकारमान हे योग्य असलं पाहिजे, वाजवी असलं पाहिजे. ते फार मोठंही असता कामा नये किंवा अतिशय छोटं देखील असता कामा नये, म्हणून योग्य आकारमान असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे स्थिरता. त्यानंतर विभाज्यता जो आहे, हा विभाज्यता आपण भाग बघितला आणि एकच गरज अशी याची आपण गृहीत बघितली होती. मग आपण कोष्टकाद्वारा आणि आकृतीद्वारा जर स्पष्टीकरण केलं, त्यानंतर या सिद्धांतावर, या सिद्धांताचे जे अपवाद आहे, या सिद्धांताच्या अपवादांचा आपण विचार केला आणि त्यामध्ये छंद जो आहे, हा छंद म्हणजे पहिला अपवाद बघितला. नंतर कंजूस व्यक्ती ज्या आहेत या दुसरा अपवाद बघितला. तिसरा व्यसनाधीन व्यक्ती किंवा व्यसन जे आहे तर हा आपण एक भाग पाहिला. नंतर चौथं जे आहे तर सत्ता ज्याला म्हणतो आपण, तर ही सत्ता देखील या सिद्धांताला अपवाद आहे असं म्हटलं जाते. नंतर पैसा जो आहे हा पैसा देखील आपण बघितलं, पैसा जो आहे हा पैसा देखील आपण बघितलं. अशा प्रकारे आपण या पद्धतीने आपण काय केलेलं होतं, तर या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी अपवाद जे आहे अपवादांचा विचार केला. आणि मग त्याच्याच नंतर आपण सगळ्या शेवटी प्रत्येक अपवादामध्ये पाहिलं की जरी हे अपवाद मांडले गेलेले असले तरी खऱ्या अर्थाने हे अपवाद आहे असं म्हटलं जात नाही, कारण प्रत्येक
ठिकाणी कोणतं तरी एक तर गृहीत दुर्लक्षित करण्यात आलेला आहे किंवा तो खऱ्या अर्थाने अपवाद आहे असं आपण सांगू शकत नाही. त्यानंतर या सिद्धांतावर काही टीका करण्यात आली आणि ही जी टीका आहे आपण बघितलं की टीका कोणकोणती आहे. तर मग या सिद्धांतामध्ये मांडण्यात आलेली जी गृहीतं आहेत ही गृहीतं अवास्तव स्वरूपाची आहे. नंतर संख्यात्मक मापन होते असं म्हटलं, पण प्रत्यक्षात संख्यात्मक मापन होत नाही. अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत कार्य करत नाही हे आपण बघितलं. त्यानंतर पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता, पैशाची जी उपयोगिता आहे ही पैशाची उपयोगिता ही स्थिर असते आणि एकच गरज जी आहे तर ही एकच गरज हे देखील आपल्या लक्षात आलेलं आहे. मग हे झाल्यानंतर आता आज आपल्याला सिद्धांत जो आहे तर या सिद्धांताचं जे महत्त्व आहे या सिद्धांताच्या महत्त्वाचा विचार करायचा आहे. म्हणजे आज आता आपण आजच्या भागामध्ये आपण घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे याचं जे महत्त्व आहे तर या महत्त्वाचा विचार आपण आता करूया. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. लॉ ऑफ द डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. मग आता आपल्याला याचं महत्त्व जे आहे हे महत्त्व बघायचं आहे आणि हे जे महत्त्व आहे हे महत्त्व अनन्य साधन सांगितलं होते. पहिलं जे आहे ते आहे उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. दुसरं जे आहे तर ते दुसरं आपण सांगतो की सरकारसाठी उपयुक्त. दुसरं जे आहे ते दुसरं आपण सांगतो आहे की सरकार तिसरं जे आहे हे तिसरं आपण पाहूया की मूल्य विरोधाभास ज्याला आपण म्हणतो. चौथं जे आहे तर हे चौथं आपण सांगू शकतो मागणीच्या सिद्धांताचा आधार. मागणीच्या सिद्धांताचा आधार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या आता आपण एक एक करून बघूया म्हणजे आता आपल्या लक्षात येईल. मग आता सगळ्यात पहिले आपण बघूया महत्त्व पाहत असताना मागणीच्या सिद्धांताचं जे महत्त्व आहे या मागणीच्या सिद्धांताचं महत्त्व पाहत असताना आपण पहिला जो भाग आहे तो बघूया की उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. मर्यादित साधनांमुळे जी साधनं जी आहेत ही साधनं अत्यंत मर्यादित आहे आणि या मर्यादित साधनांमुळे महत्तम अशी उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणं आवश्यक आहे. पहा की घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा उपभोक्त्याला कुठल्या गोष्टींचा किती उपभोग घ्यावा
कुठल्या वस्तूंचा आणि किती प्रमाणात उपभोग घ्यावा ह्याचं मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं जे महत्त्व आहे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं आपण सांगतो. उपभोक्ता हा नेहमी खरेदी करत असताना, उपभोक्ता हा मागणी करत असताना, खरेदी करत असताना त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता आणि त्या वस्तूची असणारी किंमत, त्या वस्तूची असणारी किंमत आणि त्या वस्तूपासून मिळत असलेली उपयोगिता यांची नेहमी तुलना करत असतो तो. आणि तो तोपर्यंतच वस्तूची खरेदी करतो की जोपर्यंत उपयोगिता आणि किंमत हे समसमान होत नाही तोपर्यंत. एकदा का किंमत जास्त मिळणारी उपयोगिता जर कमी असेल तर तो अशावेळी खरेदी करेल का? तो अशावेळी खरेदी करणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधनं जी आहेत ही साधनं अत्यंत मर्यादित आहे आणि या मर्यादित साधनांच्या द्वारा, या मर्यादित साधनांच्या द्वारा अधिकाधिक उपयोगिता, जास्तीत जास्त उपयोगिता जी आहे ही प्राप्त करण्यासाठी म्हणून वस्तूच्या उपभोगामध्ये विविधता असणं आवश्यक आहे. वस्तूंचा उपभोग तो अशा प्रकारे घेतो, वैविध्यपूर्ण त्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि हे वैविध्यपूर्णता कशा प्रकारे असू शकते हे त्याला आपला जो सिद्धांत आहे, घट्ट्या सीमांत उपयोगिता जो सिद्धांत आहे, तर घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत त्याला सांगतो, नव्हे त्याला मार्गदर्शन करतो. आणि ते वैविध्यता आणण्यामध्ये आणि उपभोक्त्याला विविध वस्तूंचा उपभोग कशा पद्धतीने घेतला पाहिजे ह्यासाठी म्हणून या सिद्धांताचा उपयोग होतो. या सिद्धांताचं त्याच्या दृष्टीने महत्त्व आहे, या सिद्धांताची त्याच्या दृष्टीने उपयुक्तता आहे असं आपण सांगू शकतो. मग हे झालं उपभोक्त्यासाठी उपयुक्त. दुसरं आहे सरकारसाठी उपयुक्त. ज्या पद्धतीने उपभोक्त्यासाठी उपयुक्त आहे त्याच पद्धतीने सरकारसाठी, सरकारला देखील घट्ट्या सीमांत उपयोगिता जो सिद्धांत आहे, हा घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत हा अत्यंत उपयुक्त ठरतो, हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. का महत्त्वाचा ठरतो? कारण सरकारला विविध आर्थिक योजना आखायच्या असतात. कोणतंही शासन म्हणा, कोणतंही सरकार म्हणा, त्यांना जनताभिमुख कामे आणि जनता ज्या विविध देशामध्ये असणारे जे विविध लोक आहेत, तर या विविध आणि बहुसंख्य जे समजा सीमांत आपण म्हणतो, सीमांत आर्थिक सीमांत असे जे लोक असतील, गरीब लोक असतील, मध्यमवर्गीय असतील, तर यांचं अधिकाधिक कल्याण व्हावं, यांच्या दृष्टीने यांचा लाभ व्हावा अशा योजनांची आखणी सरकारलाही करावी लागते. मग शासनाला, कोणते सरकार असो, शासनाला, सरकारला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी, ज्या विविध आर्थिक योजना सरकार जाहीर करते, आत्ताच तुम्ही बघितलं असेल, काल परवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने आपले जे फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन यांनी आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी परवा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ती पत्रकार परिषद घेऊन नवीन प्रकारच्या विविध योजना सुरू केल्या की या कोरोना काळामध्ये जी एक आर्थिक स्थिरता आलेली आहे, तर कुंठित अवस्था आलेली आहे, तर त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि अनेक लोकांचे जे रोजगार गेलेले आहेत ते रोजगार लोकांना प्राप्त व्हावे म्हणून कुठल्या ना कुठल्या प्रकारे अशा योजना आखल्या की ज्याद्वारा त्या लोकांना मदत होईल. उदाहरणार्थ पर्यटन योजना आहे, विविध प्रकारच्या योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. मग ह्या ज्या विविध योजना ज्या आहेत, या विविध योजनांची आखणी करण्यासाठी या घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा खूप महत्त्वाचा असा भाग आहे. नंतर कर निर्धारण करताना प्रगतशील कर धोरण कसं आखायचं, त्याचप्रकारे किंमत कशी निर्धारित करायची, व्यापार धोरण कसं ठरवायचं, ह्या सर्व गोष्टींचा मार्गदर्शन होते या सिद्धांताद्वारा सरकारला. ह्या तर सर्व गोष्टी झाल्यात, आत्ता ज्या मी तुम्हाला सांगितलं या सर्व गोष्टी तर झालेल्याच आहे, परंतु जो अर्थमंत्री असतो या अर्थमंत्र्याला अर्थसंकल्प सादर करायचा असतो. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत असतो.
मग हा अर्थसंकल्प सादर करताना त्याला या घट्ट्या सीमांत उपयोगितेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आणि जे अधिकाधिक जे गरीब लोक, बहुसंख्य लोक जी वस्तू वापरणारे असतात, तर अशा वस्तूंच्या वर तो कर कमी लावतो. आणि कर निर्धारण करत असताना, अर्थसंकल्प तयार करत असताना या घट्ट्या सीमांत उपयोगितेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो. तिसरं आहे मूल्य विरोधाभास. तिसरं काय आहे? तिसरं आहे मूल्य विरोधाभास. वस्तूचे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील फरक जो आहे हा दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो. आता पहा, मूल्य विरोधाभास म्हणजे काय? मूल्य विरोधाभास हा आपल्याला या घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताद्वारेच कळतो. या घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताद्वारे आपल्याला हा जो मूल्य विरोधाभास आहे, हा मूल्य विरोधाभास कळतो. ते मधला आपल्याला फरक दाखवला जातो. उदाहरणार्थ पहा, काही वस्तू अशा असतात की त्या वस्तूंचं उपयोगिता मूल्य खूप जास्त असते, परंतु उपयोगिता मूल्य जरी त्यांचं खूप जास्त असलं तरी त्या वस्तूंना विनिमय मूल्य नाही आहे. उदाहरणार्थ पाणी जे आहे, पाण्यामध्ये उपयोगिता मूल्य खूप आहे. पाण्यामध्ये खूप मोठी उपयोगिता आहे. हवेमध्ये खूप मोठी उपयोगिता आहे. म्हणजे पाणी झालं, हवा झालं, या ज्या गोष्टी आहे, सूर्यप्रकाश झालं, या ज्या गोष्टी आहे, यांच्यामध्ये उपयोगिता मूल्य खूप आहे, परंतु यांच्यामध्ये विनिमय मूल्य अजिबात नाही आहे. असं कोणी म्हणेल का की माझ्याकडची एक पाण्याची बादली तू घे आणि त्या बदल्यामध्ये मला 5 लिटर दूध दे? कोणी तयार होईल का? कोणी तयार होणार नाही. कारण पाण्याला विनिमय मूल्य नाही आहे. पाण्याला उपयोगिता मूल्य खूप आहे, परंतु विनिमय मूल्य जे आहे ते विनिमय मूल्य नाही आहे. पण मग हा जो विरोधाभास आहे, हा जो विरोधाभास आपल्याला दिसून येतो, तर हा विरोधाभासच या सिद्धांताद्वारे तो स्पष्ट होऊ शकतो. अशा अनेक वस्तू आहेत की ज्यांना उपयोगिता मूल्य खूप कमी आहे, परंतु दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त येते. उदाहरणार्थ सोनं आहे, हिरा आहे, काही त्याचा उपयोग फारसा होत नाही, परंतु दुर्मिळतेमुळे त्यांचं विनिमय मूल्य जे आहे हे विनिमय मूल्य जास्त आहे. म्हणजे हा सिद्धांत वस्तूचे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यामधील विरोधाभास समजण्यासाठी स्पष्ट केला जातो, उपयुक्त ठरतो. आणि चौथं जे महत्त्व सांगितलं जाते ते आहे मागणीच्या सिद्धांताचा आधार. मागणीच्या सिद्धांताचा आधार जो आहे तर हा फार मोठा हे आहे. कारण मागणीचा सिद्धांत जो आहे हा घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणीचा जो सिद्धांत आहे हा घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित असा आहे. आणि मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास, मागणीचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो? वस्तूची किंमत कमी झाली, वस्तूची मागणी वाढते, आणि वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते. म्हणजेच वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. म्हणजे जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी, वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते, उपभोक्त्याकडून जेव्हा केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जाते. त्यावेळी काय होते आहे तर त्यावेळी सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जाताना आपल्याला आढळते. आणि म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूंची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. मागणीचा नियम आहे. म्हणजे मागणीचा नियमच मुळात घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. तो त्याचा पाया आहे, त्याचा आधार आहे असं म्हटलं जाते. अशा प्रकारे या घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं वैशिष्ट्य, महत्त्व जे आहे हे महत्त्व सांगितलं जाते. आणि या ठिकाणी आपला जो सिद्धांत आहे घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत, हा सिद्धांत देखील पूर्ण झालेला आहे. म्हणजे उपयोगिता विश्लेषण हे प्रकरण देखील या ठिकाणी संपलेलं आहे. आणि त्याचबरोबर घट्ट्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे अत्यंत महत्त्वाचा, तो सिद्धांत देखील महत्त्व पाहून आपण या ठिकाणी संपला आहे असं सांगू शकतो. त्यानंतर सीमांत उपयोगिता आणि किंमत जी आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की उपभोक्ता हा जोपर्यंत उपयोगिता जास्त आणि किंमत कमी असते तोपर्यंत खरेदी करतो. ज्यावेळी उपयोगिता
आणि मिळणारी सीमांत उपयोगिता आणि किंमत ही समसमान होतात, त्या ठिकाणी तो खरेदी करण्याचे थांबवतो आणि जेव्हा किंमत जास्त आणि सीमांत उपयोगिता कमी असते त्यावेळी तो अजिबात कुठल्याच प्रकारे खरेदी करत नाही असं आपल्या लक्षात येते. आता या ठिकाणी हा भाग झालेला आहे. आपण नंतर पुढच्या तासिकेपासून नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, मागणीचे विश्लेषण. जसं आपण उपयोगितेचे विश्लेषण बघितलं तसंच आपण मागणीचं जे विश्लेषण आहे हे मागणीचं विश्लेषण पुढील भागापासून पाहणार आहोत.